टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती तेव्हापासून पाहिजे तर माध्यम असतील किंवा जे सामाजिक संघटना असतील अनेक राजकीय नेत्यांनी त्याचा पाठपुरावा करण्यात आला होता आणि याच अनुषंगाने उद्या काँग्रेसची एक सद्भावना रॅली निघत आहे आणि त्या अनुषंगाने आता माझ्यासोबत धनंजय देशमुख. तर काय सांगा, आतापर्यंत पाहिलं तरी राजकीय संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आतापर्यंत ते प्रकरण लावून धरलं होतं आणि याच अनुषंगाने उद्या काँग्रेसची रॅली पदयात्रा आहे, सद्भावना यात्रा, काय सांगाल? इथं उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत हे जे सद्भावना यात्रेसाठी काही मंडळी येत आहे सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील, त्याची आम्हाला पूर्वकल्पना दिलेली होती आणि जे हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत त्यांनी बाबा आमटेंच्या आश्रमात किंवा त्यांच्या आश्रयाखाली एक सामाजिक कार्याचा वसा घेतलेला आहे किंवा ते सामाजिक कार्यामध्ये आहेत. ते प्रमाण किती आहे त्यांचं, त्यांनी काय कामं केलेत मला जास्त माहीत नाही, ते उद्या आल्यानंतर आम्हाला माहीत होईल. परंतु आमची जी भूमिका आहे न्यायाची, त्या न्यायाच्या भूमिकेमध्ये त्यांना असं वाटलं की एक सद्भावना यात्रा काढली पाहिजे, परंतु इथं कुठलंही समाजात तेढ नाही किंवा हा जातीचा लढा नाही कुठल्या किंवा एखादी वेगळी चळवळ नाही. इथं जे अराजकता माजलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये, एक ठराविक लोक आहेत ह्याच्यातले, त्यांना वाटत होतं आपण सगळं जे करू वाईट ते आपण पचवू शकतो, परंतु एका निष्पाप माणसाला त्यांनी जी हत्या केली, ज्यांनी कुणी याची पाठराखण केली, एवढे दिवस त्यांनी वाचवण्याचा त्यांना प्रयत्न केला, तर असं काही इथं झालं नाही. कारण का इथं जे अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरोधात जिल्ह्यातील सगळं जाती धर्माचे लोक तसेच राज्यातील सर्व जाती धर्माचे लोक उभे आहेत आणि उद्याच्या सद्भावना यात्रेमध्ये आम्ही हाच संदेश त्यांना देणार आहोत की इथं कुठलाही जात हा विषय नाही, पात विषय नाही, धर्म नाही किंवा या लढ्यामध्ये सर्व स्तरातील लोक आहेत, जे की राजकीय आहेत, सामाजिक आहेत आणि सगळ्या धर्मातले आहेत. 12 तारखेला एक मोर्चा निघतो बारामतीमध्ये, त्यामध्ये आपल्या तर कुटुंब कुटुंब सहभागी होणार आहे आणि यापूर्वी पाहिलं तर सुप्रिया सुळेंनी आपल्या कुटुंबाची भेट घेतली होती, शरद पवारांची भेट घेतली. या अनुषंगाने मग उद्या त्या मोर्चामध्ये आपलं कुटुंब कोण सहभागी असणार आहे? 9 तारखेला आहे मोर्चा. आम्ही 10 वाजेपर्यंत तिथं जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुटुंबातील वैभवी मी आणि विराज अनुज सत्यजित घरातले जे कुटुंबातले आहेत आमच्या, माझा मुलगा, माझा पुतण्या वैभवी, आम्ही जात आहोत आणि त्या मोर्चामध्ये निषेध मोर्चामध्ये सहभागी होत आहोत. अजितदादांचा अजित पवारांचा तो मतदारसंघ आहे, त्यांचं गाव आहे, मग त्यांच्याशी तुम्ही काही मागणी करणार का? काही नाही, मागणी न्यायाचीच आहे आणि जे काय हे अन्याय झालेला आहे, जी हत्या झालेली आहे, याच्यामध्ये अर्ध्यापर्यंत आपण आत्तापर्यंत काम पार पाडलेलं आहे. ज्या SITच्या समित्या होत्या, SIT होती, CID होती, पोलीस यंत्रणा होती, जो काही तपास आहे, जे काही चार्जशीट दाखल झालेलं आहे ते अर्ध्यापर्यंत आपलं सगळं काम झालेलं आहे. याच्या पुढचं काय काम आहे, हे कशाप्रकारे इथं अराजकता माजलेली होती जिल्ह्यामध्ये, तर ते आम्ही तिथं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या लोकांमार्फत आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. देशमुखाच्या हत्येला उद्या 9 तारखेला 3 महिने पूर्ण होते, अजूनही आरोपी पोलिसांना एक ताब्यात घेतलेलं नाही, कसं पाहते? यासाठी आम्ही निर्णय घेणार आहोत आणि येत्या 2-3 दिवसामध्ये 10 तारखेला किंवा 11 तारखेला त्या फरार आरोपीविषयी म्हणजे त्यांना पकडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तसं आम्ही निर्णय घेणार आहोत. कारण का त्याच्यापासून धोका आहे. त्याच्या वाढदिवसादिवशी एक प्राणघातक हल्ला झाला अशोक मोहिते नावाच्या एका होमगार्डवर, तो असेच हल्ले करू शकतो त्याच्या मित्रांच्याकडून, म्हणून आम्ही तो निर्णय येत्या 11 तारखेपर्यंत घेणार आहोत की पुढील आमची भूमिका काय, आम्हाला काय करावं लागणार आहे. या निर्णयामध्ये कोण सहभागी, गावकरी असतील, कुटुंब असतील? कुटुंब आणि समाजातले सगळे जाती धर्माचे लोक असतील, पण तो निर्णय काय असेल हे आम्हाला ठरवण्यासाठी गावकऱ्यांना विचारात घेऊन आणि आमची भूमिका काय असेल हे सांगण्यासाठी आम्हाला सगळ्यांना विचारात घेणं गरजेचं आहे. धनंजय देशमुख 2 दिवसामध्ये त्यांची एक बैठक ठरणार, त्या बैठकीमध्ये जे आरोपी फरार आहे त्यांच्याविषयी आम्ही निर्णय घेऊ अशी देखील सांगितलेले आहे. कॅमेरा पर्सन आम्ही राजस्थान संभाजी मुंडे, TVNI मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.